श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, मांसाहार हा एक विषयच आहे. तर आपण कसं करावं, काय करावं, याचे समाजामध्ये समज आणि गैरसमज जे आहे तेच आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, काही जण धार्मिक ग्रंथातील नियमावर अधिक भर देतात, तर काही जण स्वामींच्या उपदेशातील सरळ प्रामाणिक भक्तीला प्राधान्य देतात. तर काही लोक स्वतःच्या गरजेप्रमाणे नियम बदलतात. तर आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अशी कमेंट करा, जेणेकरून तुमच्या मनोरथ, इच्छा, आकांक्षा आणि निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपन्न आणि शारीरिक आणि मानसिक शुद्धता, सात्विक आहाराचे महत्त्व. भारतीय आध्यात्मिक परंपरेत आहार शुद्ध असल्याने मन शुद्ध होते, ते तत्व मानले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक अन्नात एक कंपन शक्ती म्हणजेच व्हायब्रेशन आणि ऊर्जा असते. दत्त भक्ती किंवा स्वामी भक्त स्वामी सांगतात की सात्विक भक्ती मानली तर सात्विकतेचा अर्थ शांत, शुद्ध आणि सकारात्मक असा होतो. मांसाहार हा तामसिक किंवा राजस आहार मानला जातो. मांस हे मृत प्राण्याचे शरीर असते. शरीरानुसार या आहारात हिंसा, भीती आणि वेदना या त्यांच्या ऊर्जाचा समावेश असतो. जेव्हा आपण मांसाहार करतो तेव्हा त्या प्राण्याच्या मृत्यूसमयी ती नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर होतो. त्यामुळे मनात चंचलता, षडविकार आणि आळस वाढतो. विचार नकळत नकारात्मक बदलतात. दत्तभक्तांसाठी आवश्यक असलेले एकाग्रता, मनाची शांती आणि कोमलता साधण्यात हा तामसिक आहार जो असतो तो अडथळा ठरतो. मांसाहार केल्यानंतर केलेली दत्तभक्ती जर निष्ठेने केली तर ती अवश्य त्या सूक्ष्म स्तरावर पूर्ण परिणाम करू शकत नाही. जर मांसाहार केल्यानंतर लगेच दत्त सेवा, पारायण किंवा नामस्मरण केले तर त्या सेवेची ऊर्जा खालोखाल परिणाम आध्यात्मिक अनुभव साधने कठीण जाते. कारण मन अजूनही मांसाहाराच्या तामस प्रभावाखाली असते. तामस आहाराचा ऊर्जा आणि कंपनांना शरीरात असलेल्या भक्तीला ती परमशक्ती आणि प्रसन्न अनुभवाची असते. ती परिपूर्णता मिळत नाही. महाराजांची कृपा होत नाही असे नाही, परंतु भक्त जे दिव्य अनुभव साधकाला यायला हवा तो लवकर येत नाही. दुसरा आहे भक्ती अधिष्ठान आणि घरातील वातावरण. दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या त्या घराला एक मंदिराचे स्वरूप प्राप्त होते. प्रत्येक मंदिरात किंवा देवघरात शुद्धतेचे काही ठराविक नियम असतात. जर घरात मांसाहार बनवता आणि खाल्ला जात असेल तर त्या घरामध्ये एक तामसिक कंपन
तयार होत असते, जे दत्तांच्या सात्विक ऊर्जेशी जुळत नाही. एकच ठिकाणी दोन्ही परस्पर विरोधी ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी एकत्र आल्या की तेथे सूक्ष्म स्तरावर एक संघर्ष निर्माण होतो. या संघर्ष बऱ्याचदा घरातील मानसिक शांतता अडथळे ठरू शकतात आणि कधी कुटुंबात प्रगती किंवा आरोग्यही त्यांच्या अदृश्य प्रभाव जाणवतो. म्हणूनच कुटुंबात वाद न घालता अत्यंत प्रेमाने आणि समंजसाने हळूहळू शाकाराकडे वळण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा तुम्ही दत्तगुरूंच्या चरणी पूर्ण शरणागत होता तेव्हा तुमच्या अंतर्गत भाव बदल घडून येतात. जबाबदारी स्वतः महाराज घेतात. तुमची वासना, चव आणि तुमच्या सवयी हळूहळू गळून पडतात आणि एका दिव्य सात्विक आनंदाची अनुभूती येऊ लागते. हा खरंच दत्त भक्तांचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग आहे. ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की दत्तगुरू हे दयाघन आणि पतित पावन आहे. तर घरामध्ये मांसाहार होत असेल तर ते आपल्या लाडक्या भक्तांना सोडून कुठेही जात नाही किंवा त्यांची जी त्यांना शिक्षाही करत नाही. उलट त्या भक्तांचे श्रद्धेची परीक्षा घेतात आणि त्याला हळूहळू योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. भक्ताला हे स्वतःहून समजून घ्यावे लागते की जर त्याला दत्तकृपा पूर्णपणे आणि वेगाने अनुभवायची असेल तर त्यांनी स्वतःहून जीवनात शुद्धता अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरं आहे भक्तीची खरी व्याख्या नियम किंवा की प्रेम. भक्तांची मूळ आधाराची मनाची शुद्धता आणि भाव आहे. प्रेम आणि समर्पण. जर एखाद्या भक्त अत्यंत तळमळतेने आणि प्रामाणिकपणे दत्त सेवा करत असेल तर त्याला काही कौटुंबिक परिस्थितीमुळे उदरनिर्वाह घरातील इतर लोक मांसाहार करतात. म्हणून मांसाहार पूर्णपणे सोडता येत नाही. तर दत्तगुरू त्याला कधीच दूर लोटत नाही. दत्तगुरू तुमच्या ताटात काय आहे त्यापेक्षा तुमच्या मनात किती प्रेमाची ओढ आहे आणि समर्पण आहे हे पाहतात. ते तुमच्या ताटातील अन्नापेक्षा आधी तुमच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील भाव पाहतात. अशा वेळी मनात अपराधीपणाची भावना ठेवण्याची काहीच गरज नाही, काहीच कारण नाही. महाराज हे केवळ देव नाहीत, ते माऊली आहेत. एक अत्यंत कानवाळू मनाचे आहेत. आपल्या लेकराची परिस्थिती आणि त्यांच्या मनातील तळमळ त्यांना पूर्णपणे माहीत असते. परंतु भक्त म्हणून आपली सुद्धा जबाबदारी बनते की आपण आपल्या भक्तीचा स्तर उंच करावा. जर आपल्याला त्या परब्रह्माचे सात्विक आणि अधाग ऊर्जेशी एकरूप व्हायचे असेल तर आपल्या शरीराला आणि घरातील तितकेच सात्विकता बनवणे गरजेचे आहे. आध्यात्मिक मार्गावर एक दिवसात बदल होत नाही. ती एक संत प्रक्रिया असते. जेव्हा भक्त प्रामाणिकपणे नामस्मरण करतो तेव्हा दत्तगुरूंची कृपेने भक्तीचे मन हळूहळू शुद्ध होत जाते. जशी भक्तीची ओढ वाढत जाते तसतशी स्वतःचीच मांसाहार करण्याची इच्छा आतूनच गळून पडते. हा बदल बाहेरून कोणी लादत नसावा
किंवा केवळ केवळ नियम भीतीपोटी नसावा, तर अंतर्मनातून आपला आलेला असावा लागतो. त्या घरात भक्त आणि मांसाहार एकत्र चालतो. तेथे दत्तगुरु त्या भक्ताला संयम देतात आणि योग्य त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात, तसा आशीर्वाद देतात. दत्त संप्रदायात इतिहास पाहिला तर आपल्या समजेल की गुरुदत्त श्री गुरु कधीच बाह्य अवडंबनावर किंवा केवळ जिभेच्या चवेवर महत्व देत नाही, तर ते भक्तांच्या अंतकरणात डोकावून पाहतात. परंतु जेव्हा आपण मांसाहार करतो तेव्हा आपण नकळतपणे एक मोठ्या कर्मबंधनात अडकत असतो. तो प्राणाचा अंत होतानाच आक्रोश, ती भीती आणि त्याच्या वेदना अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरात आणि पर्यायाने आपल्या विचारामध्ये उतरतात. त्यामुळे बऱ्याचदा मनात अनई भीती, चिडचिड, आळस किंवा विचलितपणा वाढू शकतो, जो आपल्या नामस्मरणात एकाग्रता होऊ देत नाही. भक्तांची प्रगती करू देत नाही. जर आपण या विचारात आणखी सखोल आणि तात्विक अभ्यास केला तर आपल्याला समजते की केवळ खाण्यापिण्याचे किंवा बाह्य आचरणाचा विषय नाही, हा संपूर्णपणे आपल्या अंतर्मनाचा आणि चेतनेचा प्रवासाचा एक भाग आहे. दत्तगुरूंचे संपूर्ण जीवन हे निसर्गाशी आणि प्राणी मात्रांशी जोडलेले दिसते. दत्तगुरूंच्या रूपात पाठीमागे असलेली कामधेनू माता, पुढे असणारे 4 शौन, गळ्यात असणारा वासुकी नाग हे केवळ प्रतीक नाही, तर हा तो एक संदेश आहे की ईश्वराच्या नजरेत प्रत्येक जीव समान आहे. जर आपण एका बाजूला दत्त महाराजांना आपले आई वडील मानतो, त्यांच्यावर माया लावतो असो पण आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे एक निष्पाप लेकरूच आपल्या जिभेवर चवीसाठी बळ देत असू तर आपल्याला भक्तीमध्ये कोठेही एक मोठी विसंगती निर्माण होते. परंतु याचाच अर्थ असा मुळीच नाही की मांसाहार करणाऱ्या भक्तांवर दत्त गुरु कधीच कृपा करत नाही. ते परम दयाळू आहेत. एका आईला जशी आपली सर्व लेकरांची काळजी असते, ते बाळ कितीही आजान खोडकर असले तरी ती तसेच दत्त महाराज आपल्या भक्तांचा कधीही त्याग करत नाही, तर ते आपल्या भक्तांवर खरी कृपा दाखवतात. मनात खरी ओढ, निष्पाप भावना पाहतात. सुरुवातीला कदाचित परिस्थितीमुळे, कौटुंबिक सवयीमुळे, जेव्हा जिभेची चवीमुळे मांसाहार सुटत नाही, तरीही जेव्हा एखादा भक्त प्रामाणिकपणे नामस्मरण आणि दत्तसेवा सुरू ठेवत असतो, तेव्हा त्यांच्या आंतरिक बदल घडू लागतात. म्हणजे दत्त गुरु सात्विक ऊर्जा जी भक्ताच्या अंतकरणात प्रकाश निर्माण करते. जशी भक्तीची ओढ वाढत जाते तस तामसिक आहारापासून त्यांची इच्छा आपोआप गळून पडते. हा बदल कोणत्याही दबावामुळे किंवा नियमाच्या भीतीमुळे नसतो, तर
आपल्या भक्तीची प्रगती आणि प्रभावामुळे होत असतो. दत्त भक्तीमध्ये दया, करुणा, क्षमा आणि प्राणीमात्रांवरील प्रेम या गुणांनी सर्वोच्च स्थान आहे. दत्त भक्त हे स्वतः महादेव असल्याने त्यांना पशुपतीनाथ असेही म्हटले जाते. म्हणजेच हे सर्व मूग प्राणी मात्राचा समस्त जीवांचे नाथ आहेत. तसेच सर्व जीवनाचे माता पिता आहेत. मग आपल्याला त्यांचे लेकरू असून आपण जिभेच्या चवीसाठी त्यांच्या दुसऱ्या लेकराचे निष्पाप मारून आपण खातो. हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येक दत्तभक्तांनी स्वतःच्या विवेक बुद्धीला स्मरण करायला हवा. ह्यात पाहिलं तर हा नियम आणि अपवाद दत्त संप्रदायात अनेक नियमानुसार मांसाहार पूर्णपणे वर्ज केला जातो. खास करून दत्त महाराजांच्या वार म्हणजेच गुरुवारी आपण पूर्णपणे किंवा पौर्णिमा दत्त जयंती अशा इतर व्रत वैकल्य दिवसामध्ये सणामध्ये मांसाहार टाळणे अत्यंत आवश्यक आहे. असं हा पाहिलं तर एक महत्त्वाचा नियम आहे. त्यामुळे घरामध्ये सात्विक ऊर्जा टिकून राहते. दुसरं म्हणजे स्वतःच्या भूमिकेमध्ये म्हणजेच कौटुंबिक समन्वय ज्या घरात जे सदस्य मांसाहार करतात आणि तुम्हाला ते थांबवणे शक्य नसेल तर दत्तांनी किमान सणवार पाळावा. दत्तभक्तांनी किमान सणवार पाळावा. आपण पूजेचे स्थळ जे आहे ते स्वच्छता ठेवण्याची प्रयत्न करावा. तेथे तामसिक आहाराची तिथे वासही पोचणार नाही याची आपण काळजी घ्यावी. आणि आपण याप्रमाणे जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला आध्यात्मिक फळाचे अनुभव नक्कीच मिळतात. तर बघा तुम्ही याप्रमाणे तुम्ही हळूहळू आपला जो मांसाहार आहे तो हळूहळू कमी करून आपण दत्तभक्तीकडे वळत जावे. याप्रमाणे जर तुम्ही केले तर तुमच्यामधील जो बदल आहे तो लवकरात लवकर दिसून येईल. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.